आज आठवत होत्या पुनर्जन्माच्या गोष्टी बरं का डायरेक्ट। तर जय श्रीराम मंडळी, घरी बसून ते जाम बोर होत आहे बरं का। मग मी आणि दीदीने डिसाईड केलं की आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं, पण कुठं जायचं हे आम्हाला माहिती नव्हतं। मग आम्ही सगळ्यात पहिले डायरेक्ट जाऊन प्रकट होतोय वडणीच्या वस्तीवर देवीच्या मंदिरात। नवरात्री तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आणि तिथं काळं कुत्रं सुद्धा नव्हतं बरं का। मग महाकालिका आणि काळूबाई दोघींचं दर्शन वगैरे घेतलं, तेवढ्यात घड्याळात वाजलं होतं पाऊण बरं का। मग आम्हाला कुठेतरी अजून जायचं होतं, मग आपण महादेवाचं दर्शन वगैरे घेतलंय आणि आम्ही डायरेक्ट निघतोय बेलापूरच्या दिशेने बरं का। आणि 2च मिनिटात बेलापूर गावात जाऊन प्रकट होतोय। मग आम्हाला जायचं होतं केशवगोविंदच्या बनात। तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले गणपती बाप्पांचं, केशवगोविंद महाराजांचं आणि आपले सगळ्यात प्रिय म्हणजे महादेवाचं दर्शन वगैरे घेतोय। आणि बाहेर भेटते आपल्याला दत्त महाराज, त्यांचं सुद्धा दर्शन वगैरे होते। मग आम्ही निघतोय नदीच्या दिशेने आणि जाता जाता आम्हाला आठवतंय आत्याने सांगितले स्टोरी बरं का। जेव्हा ती कॉलेजला जायची ना, तेव्हा एक बाई आली होती बरं का इथं, आणि ती तिच्या मागच्या जन्माचे सगळे किस्से सांगायची। आता ते खरं होतं की खोटं मला नाही माहिती, पण आत्या सांगते म्हणून मला माहिती आहे। तेवढ्यात रस्त्यात आम्हाला भेटतोय बरं का मोर। मग आम्ही मोराचे व्हिडिओ वगैरे काढतोय। आम्हाला वाट होती ती वाघाची, पण आम्हाला वाघ काय भेटत नाही। मग महादेवाचं परत दर्शन होतंय आणि आम्ही डायरेक्ट जाऊन प्रकट होतोय नदीच्या काठेला बरं का। एवढं भारी सुख कुठं भेटणार नाही बरं का उन्हाळ्यात, आणि त्याच बाजूने स्मशानभूमी बरं का। आम्ही या दगडावर बसण्याचा प्रयत्न करतोय, पहिले फिट्ट वाटलाय बरं का, पण बसल्यानंतर डायरेक्ट नदीतच बुडून गेले असते बरं। आम्ही पाण्यात मस्तपैकी एन्जॉय वगैरे करतोय। मग आम्ही बनाला टाटा करतोय बरं का। मग आम्ही बेलापूर गावाला सुद्धा टाटा करतोय आणि आपल्या श्रीरामपूरमध्ये आल्यावर आम्हाला भेटतोय तिथं उसाचा रस। मग आम्हाला आठवतंय रस प्यायला या म्हणलं माय। मग आम्ही रस वगैरे पितोय आणि या प्रकारे जाते आपला दिवस। धन्यवाद।